नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या आजी आजोबांचा काळ किती वेगळा होता याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ते खूप साधं जीवन जगत होते, तरी सुद्धा 80 किंवा 90 वर्षांचे झाल्यावरही ते काठीशिवाय चालू शकत होते. ते स्वतःहून बाजारात जात, पायऱ्या चढत आणि गावात मोकळेपणाने फिरत असत. पण आज अनेक लोक 50 ओलांडल्यावरही उठायला किंवा बसायला घाबरू लागतात. काही पायऱ्या चढल्याने त्यांच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. रात्री झोपताना त्यांच्या पोटऱ्या आखडतात. सकाळी अंथरुणातून उठायला काही मिनिटे लागतात, कारण त्यांचे गुडघे गंजल्यासारखे ताठर होतात. पडण्याच्या भीतीने अनेक लोक वेगाने चालायला किंवा पायऱ्या उतरायला सुद्धा घाबरू लागतात. गेल्या 7 वर्षांपासून वृद्धांसोबत काम करत असताना मला एक अत्यंत दुःखद गोष्ट लक्षात आली आहे की अनेक लोकांचा असा विश्वास आहे की म्हातारपणामध्ये वेदना या अटळ आहेत आणि याच विचाराने ते सर्व काही मुकाट्याने सहन करतात. ते चालणं कमी करतात, ते व्यायाम टाळतात, ते सकाळचा फेरफटका चुकवतात. आपण मंदिरात जाणं कमी करतो, आपण आपल्या नातवंडांना कडेवर घेणं किंवा आपल्या कुटुंबासोबत जमिनीवर बसणं सुद्धा टाळतो. पण सत्य हे आहे की आपलं शरीर आपल्याला नेहमीच आगाऊ संकेत देत असतं. आपल्या गुडघ्यामधून येणारा कटकट आवाज अचानक येत नाही. पायांमधील अशक्तपणा, उभं राहताना तोल जाणं किंवा रात्री होणारी सौम्य वेदना हे देखील योगायोग नाही. हाडांना आणि सांध्यांना योग्य पोषण मिळत नाही हे दर्शवण्याचा हा शरीराचा एक मार्ग आहे. बरेच लोक फक्त वेदनेवर लक्ष केंद्रित करतात, पण खरं कारण विसरतात. 50 वर्षानंतर शरीरातील स्नायूंचं प्रमाण हळूहळू कमी होतं. विज्ञान याला सार्कोपेनिया असं म्हणतं, म्हणजेच वयानुसार स्नायू कमकुवत होणं. हाडांमधील कॅल्शियम देखील दरवर्षी कमी होतं. सांध्यांचे नैसर्गिक स्नेहन कमी होतं. शरीरामध्ये वर्षानुवर्षे सौम्य सूज जमा होत जाते, ज्यामुळे सांधे कोरडे आणि ताठर होतात. यामुळेच बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांच्या पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. थोडं चालल्यावरच त्यांना थकवा येतो आणि बराच वेळ बसल्यानंतर उठणं सुद्धा कठीण होऊन बसतं. आयुर्वेद हे अगदी सोप्या पद्धतीने स्पष्ट करतं. वयानुसार शरीरातील वात देखील वाढतो. जेव्हा वात वाढतो तेव्हा शरीर कोरडं होतं आणि सांधे कोरडे झाल्यामुळे त्यांचं स्नेहन कमी होतं. हळूहळू ते कटकटायला लागतात, वेदना वाढतात, ताठरपणा येतो आणि चालणं अगदीच कठीण होतं. अगदी एखाद्या दाराप्रमाणे ज्याला खूप दिवसांपासून तेलच लावलेलं आहे. ते अगदी कडी उघडताना आवाज करतं आणि जड वाटतं. मला सर्वात जास्त काळजी या गोष्टीची वाटते की बरेच लोक दररोज कॅल्शियमच्या गोळ्या घेतात, पण त्यांचे शरीर त्या योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. अनेक लोक वर्षानुवर्षे सप्लिमेंट्स घेत राहतात, तरीही पायांची कमजोरी आणि पाठदुखी कायम राहते. याचं कारण असं आहे की हाडांना केवळ कॅल्शियमचीच नव्हे तर नैसर्गिक खनिजांची सुद्धा गरज असते, जेणेकरून शरीर त्यांना सहज ओळखू शकेल आणि शोषून घेऊ शकेल. म्हणून आयुर्वेद नेहमी नैसर्गिकरणातून मिळणाऱ्या पोषणाला प्राधान्य देतं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 सुवर्ण पदार्थ सांगणार आहे जे भारतीय स्वयंपाकघरामध्ये सहज मिळतात. हे पदार्थ नैसर्गिक जैव उपलब्ध कॅल्शियमने समृद्ध आहेत. ते शरीराद्वारे सहजपणे शोषले जातात आणि सांध्यांना आतून हळुवारपणे पोषण देण्यास मदत करतात. जर ते योग्य आणि नियमितपणे घेतले तर ते हाडे मजबूत करू शकतात, पायांची ताकद वाढवू शकतात, ताठरपणा कमी करू शकतात आणि वृद्धांना दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वासाने फिरण्यास मदत करू शकतात. उपाय काय आहे तर सर्वात पहिला आहे ते म्हणजे पांढरे तीळ. वृद्धांसाठी नैसर्गिक कॅल्शियमचा राजा जर असा एखादा पदार्थ असेल तो स्वस्त आहे, भारतीय स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध आहे आणि वृद्धांसाठी नैसर्गिक कॅल्शियमचा एक शक्तिशाली स्तोत्र आहे, तर तो म्हणजे पांढरे तीळ. बरेच लोक तिळाकडे पोळी किंवा लाडूंना चव आणि सुगंध देण्यासाठीची वस्तू म्हणून पाहतात, पण सत्य हे आहे की 50 वर्षानंतर ते हाडे आणि सांध्यांसाठी सर्वात जास्त खनिजयुक्त पदार्थांपैकी एक आहे. 100 ग्रॅम पांढऱ्या तिळामध्ये नैसर्गिक कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यात मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे देखील असतं. ही सर्व खनिजे कालांतराने हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर अनेकदा सप्लिमेंटपेक्षा नैसर्गिक पदार्थातून कॅल्शियम अधिक सहजपणे शोषून घेतो. त्यामुळे जे वृद्ध लोक नियमितपणे पांढऱ्या तिळाचं सेवन करतात त्यांच्या पायांमधील अशक्तपणा, गुडघेदुखी आणि रात्री येणारी
पेटके कमी झाल्याचं दिसून येतं. याशिवाय पांढरे तीळ केस मजबूत करण्यास आणि दातांना आधार देण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार पांढरे तीळ हे अस्थिधातूसाठी एक पौष्टिक अन्न मानलं जातं. याचा अर्थ ते शरीरातील हाडे मजबूत करतात आणि ते सांध्यांचा कोरडेपणा सुद्धा कमी करण्यास आणि शरीरामध्ये सौम्य नैसर्गिक उष्णता टिकवून ठेवण्यास देखील मदत करतात. विशेषतः ज्यांना थंड हवामानामध्ये किंवा सकाळी जास्त वेदना होतात त्यांच्यासाठी. तथापि पांढऱ्या तिळाचं योग्य प्रकारे सेवन करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून शरीर ते चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकेल. मंद आचेवर सुमारे 2 ते 3 मिनिटे हलके भाजून घ्या, जोपर्यंत हलका सुगंध येत नाही आणि तीळ किंचित तडतडू लागत नाही. ते जळू देऊ नका, कारण यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही ते गुळासोबत मिसळून छोटे लाडू बनवू शकता किंवा सुक्या आल्यासोबत वाटून त्याची पूड करून तुम्ही साठवूही शकता. नाश्त्यानंतर याचं सेवन करणं सर्वोत्तम आहे. दररोज फक्त 1 चमचा किंवा 1 लाडू पुरेसा आहे. उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांनी शरीर संतुलित आणि आरामदायी ठेवण्यासाठी याचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये करावं. दुसरा उपाय जो आहे तर ते म्हणजे मखाणे. हाडं आणि हृदयासाठी सर्वोत्तम हलका नाश्ता. पांढऱ्यात यानंतर वयस्कर लोकांसाठी मी शिफारस करत असलेला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मखाना. मखाना हा भारतीय कुटुंबामध्ये खूप काळापासून एक मुख्य अन्न पदार्थ म्हणून राहिला आहे. तथापि आजकाल बरेच लोक त्याऐवजी तळलेले पदार्थ किंवा जास्त मीठ मसाले असलेले पॅकेज केलेले पदार्थ खात आहे. दुर्दैवाने या सवयीमुळे हळूहळू शरीर अधिक थकतं आणि सांधे अधिक संवेदनशील होतात. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मखाना खूप चांगला मानला जातो, कारण तो हलका आणि सहज पचणारा आहे आणि इतर अनेक पदार्थांप्रमाणे कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढवत नाही. त्यात नैसर्गिक कॅल्शियम, फॉस्फरस आणि हलके प्रथिने असतात, जे शक्ती देण्यास मदत करतात, परंतु पचन संस्थेवरती भार टाकत नाही. ज्यांना थोडंसं चालल्यानंतरही पायांमध्ये अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो त्यांच्या रोजच्या आहारामध्ये मखाना एक अतिशय उपयुक्त भर असू शकतो. मखान्याबद्दल मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यांचे दात कमजोर आहेत किंवा मग ज्यांना चावायला त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा ते फायदेशीर आहेत. माझ्या अनेक वृद्ध रुग्णांनी संध्याकाळचे तळलेले पदार्थ खाणं कमी केलं आणि त्याऐवजी थोडे भाजलेले मखाने खायला सुरुवात केली आहे. काही आठवड्यांमध्येच त्यांना शरीरामध्ये हलकेपणा, कमी झालेला थकवा आणि चालण्यात अधिक सहजता जाणवली. ते बनवायला सुद्धा खूप सोपे आहे. थोड्या तुपामध्ये मंद आचेवर मखाने किंचित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात थोडी काळी मिरी आणि सैंधव मीठ घाला. संध्याकाळसाठी किंवा सायंकाळच्या सुरुवातीसाठी हा एक उत्तम हलका नाश्ता बनतो. ज्यांना सांधेदुखीचा तीव्र त्रास आहे किंवा चावायला त्रास होतो ते मखाण्याची पूड करून रात्री कोमट दुधासोबत घेऊ शकता. अनेक वृद्ध व्यक्तींना ही पद्धत आवडते कारण ते पचायला सोपे आहे, तसेच रात्री सौम्य उबदार व आराम देखील देतात. उपाय नंबर 3 आहे जवस. सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहक उभं राहताना तुमच्या गुडघ्यातून कटकट असा आवाज येत असेल किंवा संध्याकाळी उठल्यावरती सांधे कोरडे आखडल्यासारखे वाटत असतील तर तुमच्या शरीरामध्ये चांगल्या फॅटची कमतरता असण्याची शक्यता असते. हे फॅट्स तुमच्या सांध्यांना आतून पोषण देतात आणि त्यांचं संरक्षण करतात. 50 वर्षानंतर अनेक लोकांना चालताना जास्त वेदना जाणवतात. बराच वेळ बसल्यानंतर उठणं कठीण होतं, विशेषतः थंड हवामानामध्ये किंवा जेव्हा शरीर खूप थकलेलं असतं. आयुर्वेदामध्ये हे शरीरातील वाढत्या कोरडेपणाचे लक्षण मानलं जातं. अशा परिस्थितीमध्ये जवस हा एक अत्यंत उपयुक्त नैसर्गिक पदार्थ आहे. या लहान बीमध्ये नैसर्गिक ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड असतं, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. चांगले फॅट्स मानले जातात आणि जेव्हा शरीराला योग्य प्रमाणामध्ये निरोगी फॅट्स मिळतात तेव्हा अनेक लोकांना सांध्यांचा कोरडेपणा कमी झाल्याचा, गुडघ्यांना आराम मिळाल्याचा आणि हालचालींमधील लवचिकता हळूहळू परत आल्याचा अनुभव येतो. ज्यांना सांधेदुखीचा जुना त्रास आहे, रजोनिवृत्तीनंतरच्या महिला आणि ज्यांना सकाळी उठल्यावर सांधे जास्त अकडल्यासारखे वाटतात त्यांच्यासाठी जवस विशेषतः फायदेशीर आहे. अनेक वृद्ध लोकांनी नियमितपणे सेवन केल्यावर सकाळी उठल्यावर होणारा त्रास लक्षणीयरित्या कमी झाल्याचं सांगितलं आहे. तथापि जवस योग्य प्रकारे सेवन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा सुगंध येण्यासाठी मंद आचेवर हलके भाजून घ्या. नंतर त्याची बारीक पूड करा. एकदा तळल्यावर त्याची चव जी आहे तर ती टिकून ठेवण्यासाठी आणि ते कडू होऊ नये म्हणून ते 7 दिवसांच्या आतमध्येच त्याचा वापर करा. ते रोटीच्या पिठामध्ये मिसळता येतात, दह्यावर शिंपडता येत
किंवा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत ते सेवनही करता येतात. जवस आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी सुद्धा त्याचं अतिसेवन करू नका. नियमितपणे थोड्या प्रमाणामध्ये सेवन करणं हे पुरेसे आहे. ज्या लोकांचा स्वभाव उष्ण आहे किंवा ज्यांना उन्हाळ्यामध्ये सहज अस्वस्थ वाटतं त्यांनी संतुलित आणि आरामदायी शरीर राखण्यासाठी त्यांचं माफक प्रमाणामध्ये सेवन करावं. उपाय नंबर 4 आहे गोल्डन मिल्क. आता झोपेच्या वेळी सांध्यांना आराम देणारी एक जोडी. बरेच लोक दिवसा आपल्या शरीराची काळजी घेतात, पण हे मात्र विसरतात की रात्र ही अशी वेळ आहे जेव्हा शरीर सर्वात जास्त बरं होतं. तुम्ही झोपता तेव्हा स्नायू शिथिल होतात, शरीरातील ऊतींची पुनर्बांधणी होते आणि सांध्यांनाही दिवसाच्या थकव्यापासून आराम मिळतो. त्यामुळे 50 नंतर झोपण्यापूर्वी हे 1 कप कोमट गोल्डन मिल्क पिणं ही एक खूप आरामदायी सवय बनवू शकते. गोल्डन मिल्क हे कोमट दूध, हळद, काळी मिरी आणि थोडंसं तूप आणि चवीसाठी थोडीशी तुम्ही खडी साखर किंवा गूळ यांना सुद्धा एकत्र करू शकता. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो जो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की मिरीसोबत घेतल्यास कर्क्युमिन शरीरामध्ये उत्तम प्रकारे शोषलं जातं. याचं कारण असं की मिरीमधील पायपेरिन शरीरात पोषक तत्वांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासही मदत करतं. त्याचबरोबर देशी तूप एक नैसर्गिक चरबी म्हणून काम करतं जी कोरड्या ताठर सांध्यांना आराम देऊ शकते. याला एक आरामदायी उपाय मानलं जातं. हे बनवायला खूप सोपं आहे. 1 ग्लास दूध मंद आचेवर गरम करा. त्यात अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी आणि थोडंसं तूप घाला. हळूवारपणे ढवळा आणि हळद पूर्णपणे विरघळेपर्यंत ते शिजवून घ्या. तुम्हाला हलका गोडवा हवा असल्यास तुम्ही थोडीशी खडी साखर किंवा गूळ घालू शकता. अनेक वृद्ध लोकांनी सांगितलं की रात्री नियमितपणे हे सोनेरी दूध प्यायल्यानंतर त्यांना चांगली झोप लागली. सकाळी उठल्यावर त्यांच्या हातपायांना कमी थंडी जाणवली आणि सांध्यांमधील ताठरपणा सुद्धा कमी झाला. रात्रीच्या शांततेमध्ये हातात गरम सोनेरी दूध घेऊन बसलेली एखादी वृद्ध व्यक्ती कधीकधी शरीराची काळजी घेण्याचा सर्वात मोठा, सोपा आणि टिकाऊ मार्ग दर्शवते. उपाय नंबर 5 आहे तर ते म्हणजे काळी उडीद डाळ. स्नायू आणि हाडांच्या मजबूतीचा स्तोत्र. अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की दक्षिण भारतातील इतके वृद्ध लोक त्यांच्या वृद्धापकाळातही चांगली ताकद आणि शक्ती कशी टिकवून ठेवतात. याचं एक महत्त्वाचं कारण त्यांच्या पारंपरिक पदार्थांमध्ये आहे, जसं की इडली आणि डोसा जे अनेकदा उडीद डाळीपासून बनवले जातात. ही डाळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि शरीराला नैसर्गिकरित्या बळकट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तिचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. उडीद डाळ 50 वर्षांवरील लोकांसाठी विशेषतः फायदेशीर मानली जाते, कारण ती स्नायूंना आधार देण्यास, अवयवांमधील अशक्तपणा कमी करण्यास आणि दैनंदिन कामामध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. अनेक वृद्ध व्यक्तींना अवयवांमध्ये हलका कंपवेळ उभं राहिल्यानंतर थकवा येणं किंवा पायऱ्या चढताना पायांमध्ये अशक्तपणा जाणवणं यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी उडीद डाळीसारखे पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थ अधिक चांगला आधार देऊ शकतात. आयुर्वेदामध्ये उडीद डाळीला उष्णवर्धक म्हटलं जातं, म्हणजे ती स्नायूंना पोषण देते. तिला अस्थिपोषकही म्हटलं जातं, म्हणजे ती हाडांना आतून पोषण देण्यास मदत करते. म्हणूनच ज्यांना शक्ती परत मिळवायची असेल किंवा स्थिरता टिकवून ठेवायची असेल त्यांच्या आहारामध्ये अनेकदा याचा समावेश केला जातो. उडीद डाळीचे सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अख्खे उडीद डाळीचं हलकं सूप बनवणं. शिजवताना त्यामध्ये थोडासा लसूण आणि थोडंसं हिंग घातल्यानं चव वाढते आणि पचनक्रिया सुलभ होते. हा पदार्थ विशेषतः हिवाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी स्वादिष्ट लागतो. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा याचं सेवन करणं शरीराला अतिरिक्त पोषण देण्यासाठी पुरेसं असू शकतं. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना सहज गॅस किंवा जडपणा याचा त्रास होतो ती कमी प्रमाणामध्ये सेवन करण्यास सुरुवात करावी, जेणेकरून शरीराला हळूहळू सवय होईल. या पदार्थांव्यतिरिक्त 2 लहान पण खूप महत्त्वाच्या सवयी लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पहिली सवय म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश. बरेच लोक कॅल्शियमयुक्त पदार्थ खातात, परंतु व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्यांचं शरीर अशक्त वाटतं. व्हिटॅमिन डी हे एक असं पोषक तत्व आहे जे शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतं. त्यामुळे दररोज सकाळी सुमारे 15 ते 20 मिनिटं सौम्य सूर्यप्रकाश घेणं खूप फायदेशीर मानलं जातं. विशेषतः पाठ, हात आणि पायांसाठी ही छोटी सवय 50 वर्षांनंतर हाडे आणि सांध्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. दुसरी सवय म्हणजे योग्य प्रकारे पाणी पिणं. आयुर्वेदानुसार उभं राहून पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बसून आणि हळूहळू लहान घोट घेऊन पाणी पिणं
चांगलं, जेणेकरून शरीर ते अधिक सहजपणे शोषून घेऊ शकेल. कधी कधी असे छोटे बदल देखील शरीर आणि सांध्यांसाठी सकारात्मक फरक घडवू शकतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, फक्त योग्य आहार घेणं पुरेसं नाही. दीर्घकाळ ताकद आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी शरीराला योग्य पचन, पुरेशी झोप आणि दररोज हलक्या व्यायामाची देखील आवश्यकता असते. गेल्या 7 वर्षांपासून वृद्धांसोबत काम करताना माझ्या असं लक्षात आलं आहे की लोक गुंतागुंतीच्या उपायांचा पाठपुरावा न करता नियमितपणे लहान आरोग्यदायी सवयी अंगीकारतात. त्यांच्यामध्ये सर्वोत्तम सुधारणा दिसून येतात. वयाच्या 60 वर्षानंतर सर्वात मोठी संपत्ती ही पैसा नसून स्वतःच्या पायावर चालण्याची, कोणाच्याही मदतीशिवाय पायऱ्या चढण्याची, स्वतःची कामे स्वतः करण्याची आणि इतरांवर अवलंबून न राहण्याची क्षमता आहे. आयुर्वेद रातोरात चमत्कार घडवण्याचे वचन देत नाही. ते शरीराला आतून हळूहळू पोषण दिल्यावर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शाश्वत पद्धतीने त्यात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचं सध्या वय काय आहे, तुम्हाला सर्वात जास्त वेदना नक्की कुठे होतात आणि तुम्ही कोणता उपाय आधी करून पाहू इच्छिता हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आई वडिलांसोबत, प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण एकत्र मिळून दररोज आपले सांधे अधिक मजबूत करू शकतो. धन्यवाद.